हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सार्थ अभंग गाथा अभंग 1800. तुझे नाम मुखी न घेता आवडी, जिव्हा तेची घडी झडो माझी. हेची मज देई हेची मज देई, आनिक तुझे काही न मगे तुझ. बहिर कान तुझी कीर्ती नाईकता, पायन देखता जावोत डोळे. मना तुझे ध्यान नाही नित्यकाळ, दिगते चांडाळ जळो जळो. हात पाय तेने पंथेन चालता, जावोत अनंता गळोनिया. तुझवीन जिने नाही मज चाड, तुका म्हणे गोड नाम तुझे. अभंग 1800. देवा, भक्तीने माझी जीभ तुझे नाम न घेईल तर ती झडून जाऊ दे. द्यायचे असेल तर हेच दान मला द्या, अन्य काही नको. माझे कान तुझे गुण कीर्तन न ऐकतील तर ते बहिरे होऊन दे. माझे डोळे तुझे सुंदर मनोहर रूप पाहणार नसतील तर ते आंधळे होत. माझे मन सर्व काळ तुझे चिंतन करणार नसेल तर ते जळून जाऊ दे. माझे पाय तुझ्या भेटीसाठी तुझ्याकडे चालत येणार नसतील तर ते गळून पडू दे. तुकाराम महाराज म्हणतात, तू देवा, तुझ्या विना मला जगण्याची इच्छा नाही. मला तुझे नामस्मरण चिंतन करायला आवडते आणि तेच करायला मिळत नसेल तर माझे जगणे व्यर्थ आहे. 1801. मनसी होऊनी निश्चिंता, हरवूनी या अवघी चिंता. मग जाऊ एकांता, भजन करू संसार भ्रमे आशा लागे पाठी. तेने जीवासाठी होईल तुझ्या, सेकी नाडसिल. विषय संगे तू अवघा नाडसिल, मागुदा पडसिल भवडोही. शरीर सकळ मायेचा बांधा, यासी नाही कदा अरानुक. करीती तडा तोडी अंतर्बाह्यात करी, ऐसे जाती चारी दिवस वेगी. मोलाची घडी जाते वायाविन, न मिळे मोल धन देता कोंडी. जागा होई करी हिताचा उपाय, तुका म्हणे हाय करीसी मग. 1801. तू म्हणशील सर्व पारपंचिक समस्या संपवून चिंतारहित होऊन एकांतात जाऊन भजन करू, पण या संसारातील भ्रमामुळे तुला निवांतपणा मिळणार नाही. पैसा नाव लौकिक मिळवण्याची इच्छा तुझे प्राण घेतील. शेवटी तू विषयाच्या संगतीने फसशील आणि जन्म मृत्यूच्या डोहात पडशील. शरीर मायेने बांधलेले आहे, याचे माझे मी पण कधी सुटत नाही, याची तृप्ती कधी होत नाही. देवासी अंतर्बाह्य ताटातूट करणारे शत्रू टपलेले आहेत. अशा स्थितीत आयुष्याचे 4 दिवस संपून जातील. अमाप धन देऊन ही मौल्यवान घडी पुन्हा मिळणार नाही. तू वेळेवर जागृत होऊन काहीतरी उपाय कर, नाहीतर हाय हाय करीत रडत बसशील. 1802. पांडुरंगे ए पांडुरंगे, जीवाचे जीव लगे ए पांडुरंगे. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. भक्तांच्या कैवारे कष्टलिसी विठ्ठले, अंबऋषी कारणे जन्मदहा घेतले. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारुनी दैत्य प्रेमपाना पाजिला. उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम पाना क्षीरसागरा ठाई. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्री हरणे वस्त्रे केळी कैसी झाली माऊली. दुर्वास पातला धर्मा छळावया वनी, धावसी लवलाही शाखा देठ घेऊनी. कृपाळू माऊली भुक्तिमुक्ती भांडार, करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले. 1802. पांडुरंगा लवकर ये, जीवाच्या जीवलगा सत्वर ये. कनवाळू कृपाळू आहेत, तुला भक्तांचा मोह पडतो, म्हणूनच गजेंद्राचा धावा ऐकून धावत आलास. भक्तांना संकटात सहाय्य करण्यास तू फार कष्ट घेतलेस. अंब ऋषीसाठी तुला 10 जन्म घ्यावे लागले. प्रल्हादासाठी स्तंभातून प्रगट होऊन दैत्याचे निर्मूलन केले आणि भक्तांना प्रेम पाना पाजला. उपमन्यू बाळासाठी घाईने धावत गेलास आणि क्षीरसागर देऊन त्याला तृप्त केलेस. दुर्योधनादी कौरवांनी द्रौपदीचे वस्त्रहरण करून तिची सभेमध्ये विटंबना केलीस, तेव्हा वस्त्रांचे रूप घेऊन द्रौपदीची लाज तूच राखलीस. दुर्वास ऋषी धर्मराजाची सत्व परीक्षा घेण्याची हेतूने वनात आले, तेव्हा तो कसोटीचा प्रसंग ओळखून तू भाजीचे देठ द्रौपदीकडे मागितले. त्याने तृप्त होऊन दुर्वास शिष्यांना तृप्त केलेस, त्यामुळे पांडवांवरील शापाचे संकट टळले. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तू स्वर्गाच्या भोगाचे चारी मुक्तीचे प्रचंड भांडार आहेस.
म्हणून माझा स्वीकार कर. 1803 कवनाचे कारण न लगेची काही, सर्वी सर्वांठाई तू मज एक. काया वाचा मन ठेविले तुझ्या पायी, आता उरले काही न दिसे देवा. कवना पाशा नसी धरोनिया भाव, कवनावरी पाव ठेवू आता. मनवनी निश्चिंती राहिलो मनी, तुची सर्वा खानी देखोनिया. जळे जळ काय धोविले एक, कवन ते पातक हरले तेथे. पाप पुण्य हे वासना सकळ, ते तुझ समूळ समर्पिली. पितर स्वरूपी तुची जनार्दन, सव्यते कवन अपसव्य. तुका म्हणे जीव पिंड तुझे हाती, देवोनी निश्चिंती मानी येली. 1803 देवा, तुझेच स्वरूप सर्वत्र आहे, म्हणून दुसऱ्या कोणाचा आधार शोधण्याची मला गरज नाही. देवा, तुझ्याच चरणावर मी देह काया वाचा मनाने सर्वस्व अर्पण केले आहे. मला अन्य काही उरले नाही. आता मी कोणत्या पाषाणाला देव मानून त्यांच्यावर भक्तिभावाने मस्तक ठेवू आणि कोणत्या पाषाणाला पायरी समजून त्यावर पाय ठेवू. सर्व योनीमध्ये तुझे अस्तित्व आहे हा माझा स्वानुभव असल्यामुळे माझी काळजी दूर झाली. या देहामध्ये पाण्याचा अंश आहेच, त्याला पाण्याने निर्मळ करून काय होणार. कोणते पापकर्म नष्ट झाले असे समजावे, म्हणून मी पाप पुण्याला जन्म देणारी वासनाच तुला पूर्ण समर्पण केली. तू जनार्दन पितृस्थानी आहेस, तुझ्यासाठी सत्य कोणते अपसत्य कोणते. तुकाराम महाराज म्हणतात, मी तर हा शरीर रूपी पिंड तुला जिवंतपणे अर्पण करून मुक्त झालो. 1804 सिनलो दातारा करिता वेरझारा, आता सोडवी संसारा पासोनिया. न सुटेची बाकी नवे झाडा पाडा, घातलोसे खोडा हाडाचिया. माय बापे माझी जीवांची सांगाती, ती देतील हाती काळाचिया. पडताळोनी सुरी वैसली शेजारी, यमफासा करोनी करी घेओनिया. पाटी पोटी एक लागसी सरसी, नेती नरका पाशी ओढोनिया. जनसायभूत असे या सकळा, मी एक निराळा परदेशी. कोणा का कुलती नाही कोणे परी, तुझविन हरी कृपाळुवा. तुका म्हणे मज तुझाची भरवसा, मनवनी आशा मोकलिली. 1804 हे दातारा, अनंत काळापासून अनंत योनीतून जन्म मृत्यूच्या एरझाऱ्या घालून मी फार थकून गेलो आहे. मला जन्म मृत्यूच्या संसारापासून सोडव. जीवाच्या पाठीशी असणारी संचिताची बाकी कोणत्या फेऱ्यात सुटली नाही. त्यामुळे मी देह हाडाच्या पिंजऱ्यात सापडलो आहे. प्रत्येक जन्माबरोबर माझे माता पिता माझे संगाती असतात, पण ते दरवेळी मला काळाच्या हाती देतात. माझ्या शेजारी काळपुरुष सुरे पाजळून पाश घेऊन बसले आहेत. माझ्या अंतकरणातील काम क्रोधादी विकार आणि पाठीशी घातलेली प्रारब्धाची कर्मे ती मला ओढून नरकाकडे नेतात. बाकीचे सारे जण या कामात त्यांना सहाय्य करतात, मी मात्र एकाकी परका उरतो. हे श्रीहरी सख्या, तुझ्याशिवाय इतरांना माझी कीव येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवून इतरांकडून अपेक्षा सोडली आहे. 1805 देवाचा भक्त तो देवासीच गोड, आनिकांसी चाड नाही त्याची. कवनाचा सोयरा नवेच सांगाती, अवघी या हाती अंतरला. निष्काम वेडे म्हणती वापुडे, अवघी या साकडे झाला कैसा. माझे ऐसे तयान म्हणती कोणी, असे राणी वनी भलते ठाई. प्राप्त स्नान करी विभूती चर्चन, देखोनी या जन निंदा करी. कंठी तुळसी माळा बैसोनी निराळा, म्हणती या चांडाळा काय झाले. गाता शंका नाही बैसे भलते ठाई, शिव्या देती आई बाप भाऊ. गरीब आईल म्हणे कोठे व्याली रांड, बरे होते शंड मरता तरी. जन्मोनी झाला अवघिया वेगळा, मनोनी गोपाळा दुर्लभ तो. तुका म्हणे जो संसारा रुसला, तेनेची ठाकिला सिद्धपंथ. 1805 देवाचा भक्त देवालाच आवडतो आणि कामना त्याची गोडी नसते. तो भक्त कोणाचाही संबंध किंवा सोबती नाही, तो सर्वांपासून दूर गेला. अज्ञानी जन त्याला बिनकामाचा वेडा म्हणतात. असा हा सर्वांना संकट होऊन राहिला. याला आपला असे आपतेष्ट म्हणत नाही. तो रानावनात भलत्या ठाई जाऊन राहतो. देवाचा हा भक्त प्राप्त स्नान करतो, विभूती भस्म सर्वांगाला लावतो. हे पाहून जन त्याची निंदा करतात. गळ्यात तुळशीची माळ घालून एकांतात विठोबाचे चिंतन करीत बसतो. तेव्हा लोक त्याला पाहून या चांडाळाला काय धाड झाली असे म्हणतात. भलत्या ठिकाणी बसून देवाची गाणी गात बसतो. याला भय लाज वाटत नाही.
म्हणून आई बाप भाऊ शिव्या देतात घरात. पत्नी म्हणते याला रांडेने जन्म कशाला दिला, बालपणी हा षंड मेला का नाही, जन्माला येऊन लौकिकापासून असा भक्त वेगळा झाला आहे. तसे भक्त गोपाळाला दुर्लभ असतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने संसार टाकला त्यानेच सिद्धपंथ प्राप्त केला. 1806 कस्तुरी भिनली जये मृत्तिकेसी, तये आनिकांसी कैसी सरी, लोखंडाचे अंगी लागला परिस, तया आनिकांस कैसी सरी, तुका म्हणे मीनन वजे यातीवरी, पूज्यमान करी वैष्णवांसी. 1806 ज्या मातीत कस्तुरी मिसळली आहे त्या मातीची दुसऱ्या सामान्य मातीशी तुलना कशी होईल. परिसाचा ज्या लोखंडाला स्पर्श झाला तर ते मौल्यवान होते, त्याच्याशी इतर धातू कशी बरोबरी करणार. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे कोणत्याही जातीचे विष्णू भक्त असले तरी ते वेगळे श्रेष्ठ आहेत, मी त्यांना पूजनीय मानेन. 1807 अनुहात ध्वनी वाहे सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरे, सकळा जीवा माझी देव आहे खरा, देखिल्या दुसरा विनन तरे, ज्ञान सकळा माझी आहे हे साच, भक्तिविन तेच ब्रह्म नवे, काय मुद्रा कळल्या कराव्या सांगता, दीपन लागता उन्मनीचा, तुका म्हणे नका पिंडाचे पाळन, स्थापू नारायण आतुडेना. 1807 अनुहात हा ओंकार ध्वनी सर्व पिंडातून नित्य वाहत असतो, पण ज्याच्या मुखात रामनामाचे स्मरण नाही तो या संसारातून कसा तरुण जाईल. सर्व जीवाचे ठिकाणी देव आहे हे सत्य असले तरी प्रत्येक जीवाच्या ठाई असलेल्या देवाचे दर्शन झाल्याशिवाय दुजा कसा तरेल. सर्वा ठाई ज्ञानाचा उपाय आहे, पण हरिभक्ताविना साधकाला ब्रह्मज्ञान होत नाही. योगाच्या अनेक खुणा दुसऱ्याकडून समजल्या तरी उन्मनीचा दीप हृदयात उजळल्याशिवाय त्या खुणा कशा कळणार. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या उपदेशातून देहाचे पोषणाला महत्व देऊ नका, कारण त्यामुळे नारायण तुम्हाला सापडणार नाही. 1808 नेने अर्थ काही नवती माझे बोल, विनवितो कोपाल संतजनी, नवती माझे बोल बोले पांडुरंग, असे अंगसंगे व्यापून या, मज मुडा शक्ती कैचा हा विचार, निगमादिका पार बोलावया, रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी, बोबड्या उत्तरी हेची ध्यान, तुका म्हणे गुरुकृपेचा आधार, पांडुरंगे भार घेतला माझा. 1808 माझ्या अभंगांना असणारा गूढ अर्थ हे माझे स्वकर्तृत्व नाही, मला त्या संबंधीचे ज्ञान नाही, अभंगाचे बोल माझे स्वतःचे बोल नाही. हे ऐकून संत जन हो तुम्ही रागवाल, हा पांडुरंग मला अंतर्बाह्य व्यापून राहिला म्हणून माझे मुखातून पांडुरंगच बोलत आहे. वेदशास्त्रांचा अर्थ मुखाने बोलण्याची शक्ती मला मुढाला कोठून यावी. मी बोबड्या बोलांनी रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी याची आळवणी करतो, तोच विठ्ठल माझे ध्यानी मनी वसतो. तुकाराम महाराज म्हणतात बाबाजी चैतन्य प्रभू गुरु कृपेने या विठ्ठलाचा आधार मिळाला, त्यानेच माझा भार घेतला. 1809 देवासी लागावे सकळांसी पोसावे, अम्मान लगे खावे काय चिंता, देवा विचारावे लागे पाप पुण्य, अम्मासी हे जन अवघे भले, देवासी उत्पत्ती लागला संहार, अम्मा नाही फार थोडे काही, देवासी काम लागता धंदा, अम्मासी ते सदा रिकामिक, तुका म्हणे आम्ही भले देवागुण, विचारिता गुण सर्व व्हावे. 1809 सृष्टीतील सर्व जीवाचे पालन पोषण देवाला करावे लागते, आम्हाला मात्र काय खावे याची पोटात चिंता करावी लागत नाही. देवाला प्रत्येक जीवाच्या पाप पुण्याचा विचार करून हिशोब ठेवावा लागतो, आम्हाला मात्र सगळे जण सज्जन वाटतात, त्यामुळे त्यांचे पाप पुण्य दिसत नाही. देवाला उत्पत्ती संहार हा केवढा छंद करावा लागतो, आम्हाला थोडे फारही काम करावे लागत नाही. देवाच्या मागे सतत कामधंदा, आम्ही मात्र सदैव रिकामे अकर्ती. तुकाराम महाराज म्हणतात असा विचार केला तर आम्ही देवाहून आम्ही भले आहोत. 1810 घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड अम्मा, आणि कसायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे, मोक्ष अम्मा घरी कामारी ते दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे.
देवा तुझी चरण सेवा घडावी यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. श्रीहरीचे नामस्मरण त्याचे कीर्तन हरिभक्त संतांचे पूजन करीन. महाद्वारात लोटांगण घालीन. अशा भक्तीच्या आनंदाने भरलेल्या हृदयाने कोठेही राहू. आम्हाला सांसारिक सुख दुःखाची आवड नाही. मी त्या क्षणिक सुखाच्या प्राप्तीसाठी परिश्रम करणार नाही. पुत्र पत्नी धन याची हाव धरणार नाही. संसाराविषयी अलिप्त राहील. तुकाराम महाराज म्हणतात, अशा भावस्थितीमुळे मुक्ती आमच्या घरी आमची आज्ञाधारक दासी होऊन राहील. 1811. देवा तुझ मजपण पाहू आगळा तो कोण, तरी साच मी पतित तुझ खोटा दिनानाथ. ग्वाही साधू संत जन करुणी अंगी लावीन. आम्ही धरिले वेदावेद तुझ नव्हे त्याचा छेद. आम्ही बळकाविले दोष न चले तुझे काही सत्यास. दिशा भरल्या माझ्या मने लपलासी त्याच्या भेने. तुका म्हणे चित्त करी तुझी माझी नीत. 1811. देवा तुझ्या माझ्यात कोण श्रेष्ठ आहे हे पाहून कोणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली याचा खुलासा कर. मी खरोखर पतित भ्रष्ट आहे, पण तू पतित पावन दीनानाथ आहेस हे मात्र खोटे आहे. याविषयी मी साधू सज्जनांची साक्ष घेऊन हे तुझे दोष आहेस हे सिद्ध करेन. आमच्या हृदयातील भेदभावाचे निर्मूलन तुझ्याकडून होत नाही. आम्ही आमच्या दोषाचा स्वीकार केला आहे, ते आम्ही दूर करू शकत नाही आणि तूही ते काम करण्यास असमर्थ आहेस. माझे मन दाही दिशांना भटकते. सर्वत्र भरून तू राहिलास तरी माझ्या भीतीने लपून बसला. भटकणाऱ्या मनाला तू सर्वत्र असून आढळला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या माझ्यातील नीतीचा भेद वागण्याचा मी विचार करतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.